पहिलीच गोष्ट सांगून ठेवते, ओझरमध्ये जो प्रकार झालाय, ओझरमधला जो प्रकार आहे खरंच खूप निंदनीय आहे. कारण एखाद्या हिंदू कुटुंबाला, कोणता तरी एक जिहादी कुटुंब, म्हणजेच हिंदू एरिया आहे पूर्ण, तिथं मुसलमानाचं कुटुंब आहे आणि तो एक लहान 16-17 वर्षाच्या मुलीला, तिच्या आईला घरात बोलवतो आणि त्यांना मारहाण सुरू करतो, आमच्या लहान बहिणीचे कपडे फाडतो आणि जिला तिनं मैत्रीण मानले. मुळात ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्या आपल्या लेकरानं तिला मैत्रीण मानले त्या कुटुंबाची व्यंकटेश दादा मोरे आणि मी स्वतः आज भेट दिलेली आहे दादा पीडितेच्या कुटुंबाला. आतापर्यंत जे शब्द सांगितले होते त्याच्यामधले काही शब्द असे होते की तुमच्या अंगाचा थरका पुढे. ती मला बोलली, ताई मी बोलण्याचं कारण बंद करणं म्हणजे तिच्यासोबत, मी पण हिंदू मुस्लिम हे काही मानत नव्हते, ती पण माझ्या शेजारी होती, मी केरला स्टोरी पण बघितली होती, पण तरी मला असं वाटलं होतं की सगळेच मुस्लिम खराब नसतात, म्हणून मी तिच्यासोबत मैत्री वाढवली. कोण म्हणती? ती पीडिता. आणि त्याच्यानंतर ती मला बोलली की तिच्या मोबाईलमध्ये जिची ती मैत्रीण आहे मुस्लिम, ती तिच्या भावांचे फोटो दाखवायची, हे बघ हा माझा भाऊ आहे, हा माझा कझन आहे, हा किती सुंदर आहे, तू याला बोलशील का. आणि तोच ज्याचे फोटो दाखवत होती तेच त्यांच्या घरात काही कार्यक्रम जर कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला ते मुलं यायचे, तर त्या आपल्या बहिणीला सांगायचे, हे बघ मी तुला ते फोटो दाखवला होता ना, तो सुंदर मुलगा होता ना, तो हा मुलगा होता. मग ही बोलली की त्याचे फोटो दाखवते का तुला, मी म्हणते का माझ्या भावाला बोल म्हणून, मग तू का बरं ह्यांचे फोटो दाखवतीस, तू का बरं मला ह्यांच्यासोबत बोलायला. मग मी म्हणलं तू अचानकपणे बोलणं का बंद केलं. ताई मी केरला स्टोरी पाहिली होती, त्याच्यामधला एक सीन होता की ज्या मुली आहेत, ज्या हिजाब घालणाऱ्या आहेत, त्या आपल्या हिंदू मुलींकडे येतात आणि त्यांना त्यांच्या भावासोबत ओळख करायला सांगतात आणि त्यांच्या भावासोबत मैत्री करायला सांगतात आणि नंतर लव जिहादाला फसवतात. हे मी केरला स्टोरी मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यामुळं ताई मी सावध झाले आणि त्यांच्या घरी मी जाणं बंद केलं. ह्याचा राग त्यांनी मनात धरून त्या मुलीच्या आईला आणि तिला प्रेमात घरात बोलून त्यांना बेदम मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर हेच जिहादी पिलावळ उगच म्हणत नाही, ये सुवरों की कौम है, हेच आपल्या बहिणीला मारहाण करत होते. 17 वर्ष आईला मारहाण केली आणि म्हणतात इथून जर बाहेर सांगितलं तर तुमचे तुकडे करून फेकतो. आता त्या ओझर मधल्या लांड्यांना मला एक सांगायचं आहे, तुम्ही आमच्या बहिणीला कापायच्या आणि आमच्या बहिणींना मारायच्या तुम्ही धमक्या देऊ नका. कारण की जेवढा हिंदू शांत आहे, जेवढा हिंदू संत आहे, तसंच आम्हाला तलवार घ्यायला सुद्धा झाशीच्या राणीने शिकवलंय. आणि प्रत्येक जो आमच्या बहिणीवर एखादा लांड्या वाकडी नजर टाकत असेल, मला ओझरच्या पोलीस प्रशासनाचं धन्यवाद करायला पाहिजे, कारण की त्यांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून हिंदू पीडितेला न्याय दिलेला आहे, त्यांच्या घराला, कुटुंबाला न्याय दिलेला आहे. पण साहेब, मला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे, आमच्या इथं हनुमान चालीसाचा पाठ होतोय, आरती होत आहे, तिथले भोंगे बंद चालीसा पठण बंद करण्यात आलेलं आहे. कोणी मुस्लिमांनी बंद केलेलं नाही. हिंदूंना त्रास होतोय. कोणाला? ऐकून घ्या, ह्या हनुमान चालीसेचा पाठ हा हिंदूंना होतोय. मग हे मुळात हिंदू आहेत का? हे सेक्युलर भडवे आहेत. म्हणजे इथं देवाला मानायचं नाही, पूजा पाठ करायची नाही, सकाळी उठून आंघोळ करायची नाही. यांना काय करायचंय? खाने का, पीने का, कमाने का, कुत्ते के जैसे दुम हिलाकर सो जाने का. ह्या अशा औलादी आहेत. आता तुम्ही म्हणणार ताई तुमची भाषा, हो, कारण धर्म संस्कार संस्कृतीहीन होत चाललेले आहेत, त्याच्यामुळं हा प्रकार घडत आहे. साहेब, इथं 4-4, 5-5 वेळेस भोंगे चालू आहेत. इथं सरकारनं निर्णय घेतलेला आहे की मस्जिदीवरचे भोंगे बंद करा. आता उद्याच्याला एक 30 कुटुंब जमावा,
त्या 30 कुटुंबाच्या सह्या घ्या, एक निवेदन तयार करा आणि इथले जे पण PI आहेत, कोणी पोलीस प्रशासन आहेत, त्यांना ते शेवटचं निवेदन द्या. येणाऱ्या काळामध्ये जर इथं हनुमान चालीसा पठण होत नाहीये तर हा सरकारचा निर्णय आहे हा भोंगे बंद करायचा. म्हणजे 5 वाजताचा भोंगा बरोबर आरतीच्या टाइमला लागतो. केव्हा लागतो? 6:30 वाजता लागतो. हे बा, देवा आमचे पण भैरे नाहीत आणि देव तुमचे पण भैरे नाहीत. 5-5 टाइम हे बोंबलणं बंद करा आणि सरकारनं जे निर्णय घेतलेला आहे भोंगे बंद करायचा, येणाऱ्या 8 दिवसात या ओझरमध्ये हे भोंगे बंद व्हायला पाहिजे. अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून मोर्चे काढेल. आणि काही हिंदूंना जे त्रास होतोय ना भोंग्यांचा, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताय ना की हिंदू मुसलमान, सगळ्यात जास्त त्रास जर असेल हिंदूंना हिंदूंकडून आहे. तुम्हाला काय वाटतंय? त्यानं एखादा व्यवसाय टाकला, ह्यानं एकदा त्याचा व्यवसाय जर चालू असला, त्याची जर चहाची दुकान चालू असली का हा शाना हा पठ्ठा काय करतो? त्याच्या बाजूला चहाची दुकान काढतो. त्याची बी दुकान बंद, आपली बी दुकान बंद. एखादा हिंदू व्यापारी कपड्याची दुकान काय टाकली का मग एखादा हिंदूच येणार, त्याची दुकान चालली तर मग आपण बी टाकू, त्याची बी दुकान बंद, आपली बी दुकान बंद. मग ह्याच्यात काय होतंय? ह्याच्यात हे रोहिंगे जे जिहादी येतात, हे रोहिंगे तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मुसलमानांचे जे महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण आहे वाढत आहे. तुमच्या ओझरमध्ये, नाशिकमध्ये द्राक्षांच्या बहाण्याने, ह्याच्या बहाण्याने हे बांगलादेशी मुसलमान इथं येऊन घाण करतात. आणि पहिली गोष्ट, कुठं पण जर तुमची प्रॉपर्टी असेल तिथं जर दुकान एखाद्या जिहाद्याला दिलेलं असेल, ते पहिलं दुकान खाली करायला लावा. हे आमच्यासाठी नाही, एखाद्या हिंदू व्यापाऱ्याला दुकान द्या. येणाऱ्या काळामध्ये त्याने जर त्या वक्फ बोर्डच्या माध्यमाने जर ताबा टाकला तर अख्खं घर हे वक्फ बोर्ड गिळून घेईल आणि तुमचा जो कमवलेला हा व्यवसाय आहे आणि हे जे कमवलेलं तुमचं घर आहे, येणाऱ्या पिढीसाठी जे बांधलेलं घर आहे ते उद्ध्वस्त होईल. तुमची पूर्ण आयुष्यभराची मेहनत ही उद्ध्वस्त होईल. मुसलमानांना स्पष्टपणे सांगते की दुकान किरायानं देणं टाळा आणि दिलेले असतील तर खाली करायला लावा, ही कळकळीची विनंती आहे. याचा कारण हे आहे की तुमच्याच ओझरमध्ये 110 एकर फक्त ओझर म्हणते, हा पूर्ण निफाड नाही, पूर्ण निफाडमध्ये तर 1600 एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा ताबा आहे. तुम्हाला माहिती आहे वक्फ बोर्ड काय आहे? ज्यांना माहिती आहे महिलांनी हात उद्ध्वस्त हो जाएगी, तुम्हारे हाथ से चली जाएगी. आता तुम्ही म्हणताल हे वक्फ बोर्ड का कायदा संविधानाचा आहे का? एकीकडे हे संविधानाला मानणारे आहोत म्हणून सांगतात, हिंदू आणि बौद्ध हिंदू समाजामध्ये भांडणं लावायचे काम करतात. हे म्हणतात हम संविधान को मानेंगे, जे चाललंय तेच बोलते, ज्याच्या बुडाला आग लागत असेल त्याच्या लागत असेल. मला एक गोष्ट सांगा, हे संविधानाला मानणारे आहे, मग शरियावादी कानून आम्ही कसं लागू करणार? हिंदू हा संविधानाला मानणारा आहे, पण शरियावादी कानून जर तुम्ही इथं लागू करणार आणि एखाद्या हिंदूकडून काही चूक झाली तर संविधान कुठं म्हणतो की तुम सरतन से जुदा के नारे द्या. हे मुळात आपल्याला बेवकूफ बनवतात की हम संविधान का सम्मान करते हैं. तो ओवेसी भडवा हैदराबादचा येऊन महाराष्ट्रामध्ये भुगतो आणि तो म्हणतो कि हम संविधान का सम्मान करते हैं लेकिन हम भारत माता की जय नहीं बोलेंगे. ती कोणीतरी आता एक बुरखेवाली आहे, ती म्हणती मुमराला हरा करून टाकेंगे. आता ती परवा एक कोणीतरी महिला ती विधानसभेमध्ये बोलती कि नहीं हम वंदे मातरम ही नहीं बोलेंगे. बोलना पड़ेगा. अगर भारत में रहना हो तो तुम्हें वंदे मातरम और भारत माता की जय तुम्हारे अब्बा को भी बोलना पड़ेगा और तुम्हारे अम्मी को भी बोलना पड़ेगा. यह देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा हा देश आहे आणि हो हा हिंदूंचा हिंदू राष्ट्र आहे. तर आमच्या हिंदूंना भीती घालायची कोशिश तुम्ही करू नका, नाहीतर तुमचे पितळ उघडे करायला आम्हाला वेळ लागणार नाही. तुम्ही तेच मुसलमान आहात. तलवार दाखवली आणि तुम्ही ते सलवार खोलून तुमचा खतना केलेले तुम्ही ते पहिलेचे सेक्युलर हिंदू आहात.
मुसलमानाचा सन्मान करणारा पण हा हिंदू समाज आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. ह्या देशाला अब्दुल कलाम पाहिजे, ज्यांनी या देशाला मिसाईल दिलेली आहे दादा. या देशाला अफजल कसाब नाही पाहिजे, या देशाला आतंकवादी नाही पाहिजे, या देशाला औरंगजेबचे नाजायज पिल्ले नाही पाहिजे. ज्या औरंग्यानं धर्मवीर संभाजी महाराजांचे हाल केले, त्यांना तडपून मारलं, त्याची प्रेरणा घेणारे हे जिहादी पिलावळ म्हणजेच आजचा औरंगजेबला मानणारा कटमुल्ला म्हणजे हा मुसलमान. यांना मानायचं नाहीये, छत्रपती श्री शिवाजी महाराजांना खेळायचे. ती मुंबऱ्यामधली बुरकेवारी म्हणते कि नहीं, हम तो संविधान को मानने वाले हैं और इंशाअल्लाह हम आने वाले समय में इस मुंबरा को हरा कर देंगे. तो याद रखना बेटी, जिसने जिसने इस हरे रंग का सपना इस माटी में लेकर आया था, हमारे वीरों ने उन्हें इसी धरती में गाड़ कर रखा है. ये बात तुम्हें समझ में आनी चाहिए. तुम्हें हरे का भगवा होना पड़ेगा, लेकिन भगवे को हरा करने वाले तुम्हारे बाप दादा ने भी ये सपना देखते देखते इसी जमीन में गड़ गए. और ये अफजल के नाजायज पिल्ले बोलते हैं, वो संभाजी नगर का एक अफजल का नाजायज पिल्ला है, वो बोलता है कि हम महाराष्ट्र को हरा कर देंगे, हम महाराष्ट्र को हरा कर देंगे. अफजल्याला आमच्या बापानं 2च मिनिटात अवकात दाखवली होती. टरा फाडला होता त्या अफजल्याला. त्यानं पण हिरव्या रंगाचाच स्वप्न घेऊन आला होता या भारत देशामध्ये. ये धरती तुम्हारे वीरों की है, किसी के अब्बा की नहीं है. और जिसने धर्म के नाम पर, मजहब के नाम पर पाकिस्तान ले लिया है, उन मुल्लों का हिंदुस्तान में कोई अस्तित्व नहीं है. ये बात भी तुम याद रखना. यहाँ पर जो इथून जे उड्या मारायलात ना, तुमचा एक देश तयार केलेला आहे कोणत्या तरी 62 सालच्या म्हाताऱ्यानं, तर तिथं जाऊन राहावा. इथं भारत आणि पाकिस्तानचं मॅच झाला महाराज, की पाकिस्तान हरला, आमच्या लेकरांनी फटाके फोडले की आमच्या लेकरांच्या घरावर दगडफेक करायची. पाकिस्तान जिंकला की इथं पाकिस्तान जिंदाबादचे नारे द्यायचे. एखादा कोणी बुरखेवाली जर निवडून आली तर पाकिस्तान, अमरावतीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले होते जेव्हा त्यांचा खासदार निवडून आला होता. मग हे म्हणतात आम्ही धर्माची राजकारण करत नाही, धर्माचं राजकारण तर फक्त हिंदू करतो, आम्ही तर फक्त सर्व धर्म समभाव मानणारे आहे. तुम्हाला सर्व धर्म समभाव माना नाहीतर मानू नका, पण ये धरती के कोख को, इस भारत माता के कोख को हम वफादार रहे हैं. और अगर तुम यहाँ रहकर भी भारत माता की जय नहीं बोलोगे तो तुम्हारे बाप ने पाकिस्तान बनाया है, उस पाकिस्तान में जाके उन्हें अपना अब्बा मानो. अगर यहाँ रहना है तो तुम्हें वंदे मातरम भारत माता की जय बोलना पड़ेगा. कोणीतरी पेट्रोल, आता पेट्रोल मध्ये चालू होतं की पेट्रोल बंद होणार आहे, पेट्रोलची खूप दिक्कत येत आहे. तर एक हैदराबादच्या लांड्याचा मी व्हिडिओ पाहिला. तिथं तो म्हणतोय सगळ्याला पेट्रोल देतोय, एक बॉटल पेट्रोल देतोय. खरी परिस्थिती सांगते महाराज, हे आत्ताच कसं बोलत आहेत ते बघा. तुम्हाला तरी तर पुस्तकाची भाषाच मी सांगितलेली नाहीये. तिथं तो पेट्रोल देतोय, तो म्हणतो, कोणीतरी म्हणे भारत माता की जय, एखाद्या हिंदूने, ए भाई भारत माता की जय नहीं बोलना, फिर कहते अम्मी की जय बोलेंगे क्या? भारत माता की जय ही बोलेंगे ना. म्हणजे यांना आहे आपल्या हिंदू धर्माचा आणि ह्या भारत देशाच्या, ह्या भारत मातेच्या नावाचा पण ह्यांना तिरस्कार आहे. पण 100 वर्षापासून जो निस्वार्थपणे कार्य करणारा माझा हिंदू समाज, हा माझा संघ आहे, हे भारत मातेला घेऊन चालणारा आणि भारत मातेचा सन्मान करणारा हा हिंदू आहे. आणि तुम्ही म्हणता का की हिंदू जातीवाद करतो? हिंदू हा मुळात जातीवाद करत नाही. हिंदूचे शत्रू झालेले आहेत. त्याचं कारण तुमच्या पोरींना लव जिहादाच्या घाणेरड्या षडयंत्रामध्ये फसवत आहे. हेच लांडे, हेच जिहादी, हेच मुसलमान तुमच्या बहिणीला म्हणतात
का? तुमच्या ओझरमध्येच एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये काही जिहादी मुसलमान आहेत आणि तेच मुसलमान बाकीच्या दुसऱ्या मुसलमानांना घेऊन येते. ते 2-2 लाखाच्या गाड्या घेऊन येतात. तशी तर त्यांची पंक्चर काढायची बी अवकात नाहीये, 2 रुपयाचा पंक्चर काढणार आहेत, पण ह्यांच्याकडं 2 लाखाच्या गाड्या येतात कुठून? कधी लक्ष केलंय का? हे आपल्या पोरींना फसवायला कॉलेजच्या आवारामध्ये फिरतायत. तुम्ही कधी लक्ष केलंय का हो की ह्यांच्याकडे 2 लाखाची गाडी कशी आली? ह्यांच्या खायात घरात दाना नाही आणि हे 2 लाखाच्या गाड्या घेऊन येतात. यांना प्रत्येक मस्जिदीमध्ये संभाजीनगरमध्ये पण फतवे जाहीर झालेले होते, फतवे निघालेले होते की प्रत्येकी 500 रुपये एका जिहाद्याला द्या आणि हिंदू पोरींना बाटवण्याचं काम आणि होंडा शोरूमच्या करिश्मा गाड्या देण्याचं काम ह्या जिहाद्यांना केलेलं आहे. आता मला सांगा, कोणतं एखादं प्रेम करणारं असा षड्यंत्र करू शकतो का? पहिलं, खोट्या प्रेमात तुमच्या बहिणीला फसवायचं, तिचं बळजबरीनं धर्मांतरण करायचं. मला एक तुम्ही स्पष्ट ऐकून घ्या. तुम्हाला वाटत असेल की मुसलमानासोबत लग्न केलं तर काय झालं? काही नाही झालं, पण त्याच्यामधली काही रियालिटी तुम्हाला सांगते. इस्लाम में अगर किसी हिंदू बेटी को लाए हो और उससे निकाह कर लेते हो तो वो निकाह करने के पहले उसका धर्म परिवर्तन करना पड़ता है. म्हणजे तिला पूर्णपणे मुसलमान बनवावं लागतं, तेव्हा अल्लाह इजाजत देता है इस निकाह को, वरना इस निकाह को इजाजत नहीं होती है. मग मला सांगा, असा कोणता मजहब आहे आणि असलं कसलं हलकट प्रेम आहे जे आपल्या पोरींना आपल्या मायबापापासून दूर करतो, आपल्या धर्मापासून दूर करतो आणि तिचं पूर्णपणे तिला कन्वर्ट करून तिला पूर्णपणे मुसलमान, तिला आझादीच्या नावानं मुसलमान बनवलं जात आहे. आपल्या पोरींना आपल्या मायबापाच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पोरींना उभं करत आहे की मेरावाला अब्दुल वैसा नहीं है. प्रत्येक वेळेस सांगायचं का कार्य पडते की उसकावाला अब्दुल उसके ही बहन के साथ निकाह कर लेता है. ज्याच्या मजहबमध्ये त्यांच्याच बहिणीसोबत लग्न करतात, त्या बहिणीसोबतच शारीरिक संबंध ठेवून अपत्य पैदा करतात, त्यांची कोम वाढवतात. तुम्हाला काय वाटतं? या हलकट नालायक अवलादी तुम्हाला लक्ष्मीच्या बहिणीसोबत लग्न करणार आहे? तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला मानलेल्या बहिणीचा अधिकार देतील? जिथं तुमच्या धर्मामध्ये लक्ष्मी समान तुम्हाला पूजलं जातं, आई जगदंबेसारखी तुमची पूजा केली जाते, नवरात्रीमध्ये तुम्हाला देवी समान पूजलं जातं आणि हा एवढा चांगला धर्म सोडून एखाद्या जिहाद्याला बळी पडताय तुम्ही. आणि मेरावाला अब्दुल वैसा नहीं है, तेरावाला वही अब्दुल 8-8 दिन तक नहाता नहीं है, इत्तर मार के घूमता है, वो अब्दुल इसे पसंद आता है. अरे जराशी तरी लाज बाळगा पोरींनो. स्वतःला वाघिणी म्हणून घेताय, तो वाघिणीला हमेशा वाघच शोभतो ना. असे मिशी काढलेले फक्त गाडी ठेवलेले बोकडं तुम्हाला शोभणार नाहीत, ही गोष्ट पण लक्षात असू द्या. अरे जोडा कसा पाहिजे, जोडा कसा पाहिजे? त्या जिहाद्यांच्या तोंडावर मारणारा जोडा पाहिजे, लक्ष्मी नारायणाचा जोडा पाहिजे, माता सीता प्रभू श्री रामासारखा जोडा पाहिजे, आई पार्वती महादेवासारखा जोडा पाहिजे, राधा कृष्ण सारखा जोडा पाहिजे. पण नाही, जे 8-8 दिवस आंघोळच करत नाही, जुम्मे को जुम्मा जो नहाते वो भी हमारे बहन बेटियों को कैसे पसंद आते हैं, यही मुझे नहीं समझता है. यहाँ पर गलती उनकी नहीं, यहाँ पर गलती हमारी है. हम हमारे बेटियों को नहीं सिखा रहे हैं महारानी पद्मिनी का जोहर, वरना ये क्या चुन लेते आज के कटमुल्लों को शोहर. नहीं चुन लेते ये शोहर, ये नहीं चुन लेते विधर्मी शोहर. कुठेतरी संस्कृतीहीन होत चाललेला आहे. कहीं तो भी हम संस्कृति को भूलते जा रहे हैं. कहीं ना कहीं हम हमारे वीरांगनाओं का इतिहास हमारे बहन बेटियों को नहीं बता रहे हैं. जहां पर हमारे बहन बेटियों को राधा कृष्ण की कहानी सुनानी थी, वहां हमें कोई तो भी के काल्पनिक कहानी सुनाई है जो कि पूरी तरह से झूठी है. जोधा अकबर की कहानी सुना रहे हैं. जहां हमें राधा कृष्ण की कहानी हमें हमारे बेटियों को जोधा और अकबर सिखाई गई. जहां हमारे बेटियों को सिखाना था प्यार की निशानी क्या है, वहां पर क्या सिखाया गया? क्या हलकट का शाहजहां ताजमहल किसने बांधा? शहाजहान. मला त्यांची नावं पण घ्यायला घिन येते, घिन. लोक म्हणतात ही जातीवाद करत नाही. मी जातीवाद करत नाही, मी माझ्या धर्माला लई कट्टर आहे. मग आपल्या पोरींना काय शिकवलं की ताजमहल प्यार की निशानी है. अरे नालायकांनो, ताजमहल प्यार की नहीं, ताजमहल अय्याशीची निशानी आहे, हे हिंदूंना शिकवलं नाही. त्याच्या मागचं भी कारण तुम्हाला सांगते. ते म्हणतात हमारे बहन बेटियों को प्यार की निशानी ताजमहल सिखाया गया, लेकिन उन्हें ये सिखाया गया कि
ताजमहल जो कोई वो मुमताज के वियोग में आकर बनाया था, बोलते हैं कि मुमताज मरने के बाद में उसकी याद में वो शाहजहां ने ताजमहल बनाया था। वो भी ताजमहल की जमीन है, किसी हिंदू राजपूत राजा की जमीन है दादा। आणि ही पहिलं जी काय तिचं नाव मुमताज, ती पण त्याच्या इथं कोणीतरी सेवक होता, कोणीतरी त्याची ती बायको होती, कोण मुमताज। तिला त्यानं धोक्यानं म्हणजे हे केलं, तिच्या नवऱ्याला मारून त्या मुमताजला, तिचं काहीतरी नाव होतं, तिचं नाव बदलून मुमताज ठेवलं, तिच्यासोबत निकाह केला, प्रेम केलं आणि 8व्या काय 7व्या लेकराला जन्म देता देता मुलीला जन्म दिला आणि ती मुमताज मेली आणि तिच्या म्हणजे तिच्या प्रेमात पागल झालेला हा शहाजहान त्यानं ते ताजमहल बांधलं। पण ह्याच्या पुढचं शिकवलं का हो, की ज्या 8व्या मुलीला जन्म देता देता ती मेली, त्याच 8व्या मुलीसोबत ह्यानं शारीरिक संबंध ठेवले, तिच्यावर बलात्कार केला, तिचं अजीवन तिला लग्न करू दिलं नाही, हे शिकवलं। म्हणजेच त्याच शहाजहाननं तिच्याच 8व्या मुलीवर बलात्कार केला। आणि अशा हलकट ताजमहलला आपण म्हणतो की ये प्यार की निशानी है, ये 8वां अजूबा है। अगर तुम्हें 8वां अजूबा देखना होगा तो हमारा राम सेतु देख लो। प्यार की निशानी देखनी है तो राम सेतु देख लो। अगर प्यार की निशानी देखनी है तो राजा रतन सिंह और महारानी पद्मिनी का जौहर कुंड देख लो, जिन्होंने अपने आंचल का एक तार भी अलाउद्दीन खिलजी को छूने तक नहीं दिया था। ऐसे वीरांगनाओं की कहानियां हमारे बेटी को अगर सुनाते तो आज ये कटमुल्लों का शिकार, आज ये तुम्हारे ही विरोध में पूरा हिजाब पूरा बुर्का पहनकर हमारे हिंदू बेटियां हमारे खिलाफ खड़ा ना होते। इन्हें प्यार के झूठे जाल में फंसाते हैं, माँ बाप के विरोध में भड़काते हैं, हमारे धर्म के विरोध में भड़काते हैं। लेकिन जितनी आजादी तुम्हें तुम्हारे धर्म में दी है, अब बाकी के मजहबों में बेटी को बेटी नहीं मानते हैं, बहन को बहन नहीं मानते हैं। रक्षाबंधन कोणाच्या धर्मामध्ये आहे का कोणाच्या? मुसलमान हा रक्षाबंधन साजरा करतो का? मुसलमान होळी साजरा करतो का? मुसलमान दिवाळी साजरा करतो का? बैलपोळा साजरा करतो, भाऊबीज साजरा करतो। सोशल मीडिया पर फक्त ते तुम्हाला मूर्ख बनवायसाठी, त्यांना मूर्ख बनवणं खूप आसान आहे, कारण की हिंदूंना जातीचा अभिमान आहे, हिंदू असल्याचा माजच नाहीये, त्यांना माहिती। तर हे काय करणार, कोणताच सण तुमचं साजरं करणार नाही। पण प्रत्येक सणामध्ये, आता ऐका, प्रत्येक सणामध्ये व्यापारी हा मुसलमान असतो। मग तुमचे नवरात्रीचे उपास असो, केळी विकणारा, सफरचंद विकणारा हा मुसलमानच असतो। ते थुकून ते तुमचे उपासाचा बरोबर कार्यक्रम करतो। आपल्या भारत देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये लव जिहाद, लँड जिहाद हे माहिती आहे, पण थुक जिहाद माहिती आहे का? हे तुमचं धर्म भ्रष्ट करायसाठी, तुमच्या देवाची विटंबना व्हावी म्हणून, आणि तुम्ही मुळात शरीरानं घाण व्हावं म्हणून असे भरपूर लोकांवरती आपण केस केलेली आहे। उगाच आपण बोलत धर्माचा अपमान करत नाही, पण कोणीतरी केळीवर थुकून देतोय, कोणीतरी सफरचंदामध्ये थुकून देतोय। एखाद्या वारकरी संप्रदायाची वारी चालली की त्या वारीमध्ये दुधामध्ये थुकून द्यायचं, चहामध्ये थुकून द्यायचं, केळी वाटताना थुकून द्यायची। आता उपास तुमचा आहे, थुकून हे देणार आणि तुम्हाला बाटवणार, कारण की हे मुळात गाईचं मांस खाणारे आहेत। ते थुकले, तुम्ही बटले, ही गोष्ट लक्षात ठेवा। सगळे हिंदूंचे त्योहार आहेत। हे काय म्हणतात, हमें रंगों से परहेज है, हम रंग नहीं लगाएंगे, आम्ही कलर नाही लावून घेणार। हमारे मजहब में याला परमिशन। सगळे बांगडी कुंकू विकणारे हे मुसलमान बसलेले आहेत। कोणत्या हिंदू मध्ये दम आहे का? मस्जिदी समोर जाऊन फुलं विकून दाखवा, तुम्ही फक्त विकून दाखवा, तुम्हाला टिकू देतात का बघा। अरे तुमच्या आस्थेसोबत छळ केला जातोय रे, तुमच्या धर्मावर विटंबना केली जाते, तुमच्या साधू संतांचा अपमान होतोय। एखादा भोंदू साधू, आता मला तर त्याचं नाव बी माहित नव्हतं, काय दादा नाशिकचं ते खरात, तो भडवा खरात,
आम्ही तसल्या हरामखोराला समर्थन करणारी ही कट्टर हिंदूची औलाद नाहीये. जो हिंदू धर्मामध्ये आम्ही रावणाला सुद्धा आतापर्यंत जाळतोय आणि जाळू, कारण की त्यानं सीता मातेच्या चरित्रावर त्यानं घात घातला होता. त्याच्यामुळं हिंदू आता पण रावणाला जाळतात. आणि असा एखादा खरात सारखा रावण आमच्या धर्मामध्ये जन्माला येतोय तर ह्याचा काय करायचंय? फाशी द्या त्याला भर चौकात. जसं महाराजांनी 18 पगड जाती घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले, आया बहिणीची रक्षा केलेली आहे. आणि ज्यानं आया बहिणीवर वाकडी नजर टाकली त्याचा भर रस्त्यात आपल्या बापानं चौरंग्या केलाय. तसं एखादा जर आमच्यामध्ये रावण जन्माला आला तर आम्ही भर रस्त्यात पेटू. पण फक्त धर्माला टार्गेट करायचं का? ते खराचं प्रकरण झालं. मला म्हणे ताई तुम्ही खरात बद्दल बोला. मला माहितीच काढायला दादा 2 दिवस लागले की हे खरात आहे कोण. नंतर कळालं की हा खरात एवढा नीच आणि खालच्या लेवलचा माणूस आहे म्हणून. मग ह्याला तर पेटवलंच पाहिजे. जेव्हा जब स्त्री के चरित्र पर कोई वार करता है, उसका हनन करता है, तब ऐसे रावणों को हम जलाते हैं, आए हैं और जलाएंगे भी. पण जर तुम्ही आमच्या धर्माला टार्गेट करत असाल तर मुल्ला मौलवी कडून हलाला करून घेणाऱ्यांना तुम्ही पाक कसं समजता? तेव्हा तुमच्या तोंडाला काय होतं? तेव्हा तुमचे तोंड कुठं जातात? एखाद्या भोंदू साधून काही केलं तर माझ्या धर्माला टार्गेट करता, पण त्याच भोंदू साधूला तुम्ही जाळून टाका. पण आमच्या चांगल्या साधूंची तुम्ही विटंबना का करता? मग ज्या मजहब मध्ये मुल्ला मौलवी आपल्या हिंदू धर्मातल्या पोरी लव जिहाद मध्ये फसून त्यांचा हलाला करतात, त्यांचे बलात्कार करतात, असल्यांना तुम्ही पाठीशी का घालता? अशा मजहबला तुम्ही पाठीशी का घालता? हिंदूंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढ्याशा नगरसेवका आल्या रे निवडून तर हिरवा करायच्या गोष्टी करतात. एवढीशे त्या बाया आल्या तर ते म्हणतात हम वंदे मातरम नहीं बोलेंगे. क्यों बोलेंगे? हमारे में हराम है, हम वंदे मातरम नहीं बोलेंगे. पण आपल्या मधला कोणी पुढारी निवडून आला त्याला लांड्याचे वोट पहिले पाहिजे असतात. ते काय म्हणतो? नाही बाबा मी हिंदू मुसलमान करत नाही, तिकडची वोटिंग कमी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज नाही उद्या तुझं पद चालल्या जाईल, पण देवाला काय दाखवणार तोंड? काय हिंदू मुसलमानांचे वोट पाहिजे म्हणून हिंदूंसोबत गद्दारी केली, गौरक्षकांवरती खोटे गुन्हे दाखल केले, हिंदूंना पीडितांना तुम्ही प्रताडित केलं, हिंदूंचे केस तुम्ही तिथं नोंदून घेतली नाही. तुम्हाला वाटत असेल त्यांनी तुम्हाला निवडून आणून दिले, येणाऱ्या काळात सुद्धा ते तुम्हाला निवडून आणून देतील. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वोट जिहाद तुमचं कसं झालंय? हम त्याच्यामध्ये विषय संपला. सरकारी नोकरी लागत नाही म्हणून तिथंच एक नसबंदी करून घ्यायची, नाही तर ऑपरेशन करून घ्यायचे आणि म्हणायचं बस झालं, हम दो हमारे दो. आता तर हम दोन हमारा एकच आहे. पण तिथं कसं झालंय? हम दो हमारे 70, सबके हाथ में ईट और पत्थर, और जीते जी तो इन्हें संभली नहीं जाती है, और मरने के बाद ऊपर चाहिए इनको 72. सांगायचं तात्पर्य म्हणजे की एक जिहादी 2-2, 3-3 निकाह करतोय, एका बायकोकडून 8-8 लेकरं पैदा करतोय, तर 2 लग्न केले आणि 5-5 लेकरं जरी त्यानं पैदा केले तर 10 लेकरं एक मुसलमान एका घरात पैदा करतो. त्याच्या 2 बायका, त्यानं 1 ते 3 वोट आणि त्याची 10 पिल्ले, म्हणजे किती वोट झाले रे एका घरात? 13 वोट झाले. आणि तुमच्या घरात किती झाले रे? तुमच्या कुटुंबात 3. हम दो हमारा 1, 3 झाले. मग कोणाची आबादी वाढायली रे नालायकांनो? आबादी कोणाची वाढायली? हम आने में लगे हैं और वो 70 पिल्ले पैदा कर देश लेने में लगे हैं. ये हमें याद रखना चाहिए. हिंदू तुम्ही म्हणताय आम्ही 80 करोड आहे, आम्ही 120 करोड आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जिहादी डोकं वर काढत आहेत, हे हिरवे साप वरी डोकं काढत आहेत. 2047 मध्ये यांना ह्या भारताचं इस्लामिक राष्ट्र करायचंय, या भारताचं ह्यांना गजवाय हिंद करायचंय. आता तुम्ही स्वतःला कट्टर म्हणून घेताय
आता 80% म्हणतात, त्याच्यामधले तर 70% तर सेक्युलरच आहेत, त्याच्यामधले 10% हा कट्टर समाज आहे, कट्टर हिंदू आहे, आणि ते अख्खे लांडे कट्टर आहेत त्यांच्या मजविषयी. येणाऱ्या 2047 उघडकीस आले आणि आपल्या बहिणींना आपल्या पोरींना बोरकेनी त्यांना टोप्या घालायचं षड्यंत्र चालू आहे. 2047 में हम आने वाले समय में इस भारत देश को गजवाए हिंद कर देंगे. गजवाए हिंद म्हणजे मुसलमानाचा देश जसा पाकिस्तान आहे तसा आम्ही भारत करून टाकू, आणि तुम्हाला पाकिस्तानचे काय हाल हिंदूंचे होत आहे ते तुम्हाला सांगते. पाकिस्तान मधल्या हिंदूंची व्यथा एवढी बेकार आहे, त्यांचं आर्थिक एवढं बेकार आहे, त्यांना खायला घरात अन्न नसते, त्यांना राहायला जागा नाहीये, त्यांना प्रॉपर्टी नाहीये, त्यांच्याकडे पैसा नाहीये, पर नमन है पाकिस्तान, इतने तकलीफ के बावजूद भी उन्होंने अपना धर्म नहीं छोड़ा. और यहाँ की हालत देखो, ओझर की भी हालत देखो और महाराष्ट्र की हालत भी देखो. चंद पैसों के लिए, कुछ बिरयानी के लिए, कुछ शादी में लड़कियां अगर नहीं मिल रहे हैं उसी को हमारे हिंदू भाइयों को लालच दे रहे हैं और पूरा घर ये क्रिश्चियन लोग कन्वर्ट कर रहे हैं.